चल गड्या, खूप सारे काम झाले, सकाळपासून करून राहिलो पण होऊनच नाही राहिले काम. चल थंडीचा पहिले चाय घेऊ दे, मग होत बसतील काम. का करून राहिल्या शांताबाई? का करून राहिल्या तर? चाय पिऊन राहिल्या? एकट्या एकट्याच चाय पिता, ना कोणाले बोलवता ना कोणाले सांगता. मस्त आहे हो तुमचा व. आणि मी गड्या तुझी खूप आठवण करतो व. शांताबाई बाई 2 महिने झाले दिसून नाही राहिली, कुठं गेली ना कुठे नाही बाई. एवढी अशी आठवण आली व, तर मी तुझ्या भेटीसाठी आलो गड्या. आणि तू तर माझी आठवण नाही करस ना, काही नाही बाई. बसा देव का बाई, हे घ्या चाय. द्या चाय, आता पिऊनच घेतो थंडीचा बनवल्या तर. आणि कुठं गेल्या होत्या तो बाई तुम्ही? एवढ्या दिवसच्या दिसल्या नाही ना, काही नाही तर. अहो का सांगतोस देव का बाई, पोरीच्या गावी गेलो होतो व बाई, मोठ्या बाईच्या व. त्या हे नाही का व, शिलाच्या गावी गेलो होतो बाई. तर तिच्या सासूची बाई तब्येतच खराब झाली बाई. मी जावासी ना तिची तब्येत होवासीन बाई खराब. आता का झाले गड्या, तिला नाही का झाला बाई वात बाई. आता बाई पुन्हा अंगभर अशी खाजवे बाई ना मा. तिला मग रातोरात नाही का या मेडिकलमध्ये नेला बाई. आणि तिला नाही का मग डॉक्टरना सांगत वात झाला म्हणते. तर तिचा म्हणते गुडघ्याचा म्हणते ऑपरेशन करावंच लागेल म्हणते, त्याच्या व्यतिरिक्त काही उपाय नाही आहे म्हणते. तिला म्हणते ऑपरेशन करावंच लागेल म्हणते. असं आमका झाला धमका झाला, दुनियाभरचे डॉक्टर आहे सांगतात बाई. तर ते नाही का आता शिलाची सासू म्हणते मी ऑपरेशन नाही करा म्हणते. मानले म्हणते भीती वाटते म्हणते ऑपरेशनची म्हणते. आता का करते ना का नाही गड्या. तिच्या मी बाई आलो मग गावी. जा बाई म्हणलं पायत बसा म्हणलं. आणि मी आलो बाई. मी 1 महिना झाला त्याच्या घरी होतो. तर का करतस? अहो का बाई, त्या शिलाच्या सासूचीच नाही का व जवान असा ह्या बकऱ्या 18-17 वर्षाच्या ह्या बकऱ्याना बकरायचे तर पाय दुखते तो गुडघे दुखते बाई. आता ते तर शिलाची सासू 60 वर्षाची झाली. आता तिचा आता तेवढा काही नाही दुख नाही होईल तर. पण ह्या बकऱ्या 17-18 वर्षाच्या यायचाही दुख ना होय. बाई हे माझी नातीन म्हणते माझे गुडघे गेले म्हणते. तिले थोडासा काम सांगा तर तिले उठून नाही होय व, कन्नून उठते व. आना म्हणते मी नाही द्यावं आजी म्हणते तुले पाणी म्हणते माझा गुडघा दुखते म्हणते. आता ह्या पोरीले का सांगावत नाही, नवल नाही शास्त्र ना बुडगा नवरा मास्तरच झाला व. का सांगू बाई, का सांगू बाई. त्या शिलाच्या सासूची वय तरी झाली 60-70 तरी झाली. आता तिचा सोपते तरी आता दुखत राहील, वयमानुसार होते तसा होत राहते. पण ह्या आताच्या बकऱ्या त्याले थोडासा काम सांगतो आता एक काम नाही ऐकत. त्या तरी म्हणतात का माझी कंबर गेली गुडघे गेले, त्याचे केस पकले, रंगारंगाच्या बिमाऱ्या झाल्या, ऍसिडिटी भरली तर हे भरली तर अमका झाला तर डमका झाला. ह्या जवान पोरीची खिसी आहेत आता. मग त्या बुड्याच बायाले का म्हणन सांग तरी तू. हो गे बाई, बरोबर म्हणलीस तू जाई, बरोबरच आहे. आताच्या ह्या बकऱ्या जाते त्या हॉटेलाई आणि बाई त्या मंचुरियन खातील, नूडल्स खातील, अप्पे खातील, डोसा खातील, रंगाचा खातील बाई, पाणीपुरी खातील, हे ते खातील, अमका धमका खातील, रंगाचा खातील गड्या. आणि ह्या रंगाच्या बिमाऱ्या येतात, त्याचे पोट ऍसिडिटी भरते ह्या बकऱ्याले, जवान बकऱ्याले. आम्ही सांगतो बाई बुड्या बाड्या, त्या बुड्या बाड्याची कोण ऐकते बाई, कोणी ऐकत नाही बाई. ह्या जवान बकऱ्या बाई. तो होता आमचा जमाना पहिलेचा, किती धाक होता बाई, सांगूच नको गड्या. एवढा धाक होता बाई आम्हाले. सकाळची संच्या पहिलेच आम्ही तयार ह्या जात्यावर आम्ही हळदी पिसू, तिखट पिसू, त्या कांद्यावर चांगले नाही का धान कांडू. तेव्हा का सकाळची संज आम्ही भात मांडू, तेव्हा आम्हाला भात खावायला भेटे. आणि बाई खलबत्त्यावर कांडू हळदी मिरची, तेव्हा तिखट होय. आणि बाई असा आम्ही सगळे आपल्या हाताचा होता. आणि हे खाऊ तर आम्ही आता चांगल्या टणटणे आऊ. 50-60-70 सालाच्या बिहू तरी टणक आऊ. आणि तूप दही पहिलेच्या कुटीत ह्या डेऱ्या दुऱ्या होत्या व. आता ह्या डेऱ्या दुऱ्याल्या, पहिले तर दूध घरीच राहे. ते मस्त अशा दही ना असे घुसरून असे चांगले तूप दही असे खाई पी हड्डी आहे आमची. चांगली खालून आताच्या ह्या पोरीबारीले भेटते का व? हे मंचुरियन नूडल्स अप्पे याच्यावर त्याचा सगळं हे गेला पाणीपुरी हे का म्हणते तर रमका ढमका. आणि हे असं आहे. चल बाई आणखी संक्रांत येते बाई, आणखी नाही का चिवडा लाडू आणखी हे करा लागन. हे तर माझी काही सुनव काही कामाचीच नाही आहे.
सांगितल्या कामाची आहे. तिले जे सांगीन ते करन. तिले म्हणा का भांडे घास तेव्हा भांडे घासन, झाडू कर तेव्हा झाडू करते. नुसते असे सांगितल्या कामाची आहे बाई. का पाहून मागितलं माझ्या पोरानं तर बाई नुसती शान मारते व नुसती शान मारते. आणि बाई इकडच्या तिकडे ना तिकडच्या इकडे नुसती फोनवर मटकते. त्याच्या व्यतिरिक्त काही काम नाही हो तिले. असे आहेत व रंगारंगाच्या बाई. जेती जावा तेती जावा व ठोकरेच मिळतात व मले व. पोरीच्या घरी गेलं तिची सासू बेन पडली. इकडे पावा तर इकडे चांगला पसारा पडून गेला होता. घर सारखा घर नाही आणि दार सारखा दार नाही गड्या. ते सकाळपासून काम केलो का करतस ना. आता हे तू आलीस तर हे चाय घेता हो ना. तुला चाय दिलो नशी बसली आहो बाई. अशी कंबर नाही का अशी हे होऊन गेली व अशी टाईट होऊन गेली. का करतस व जीवनाची किसाच आहे माय. चल व चिंके आपण खेळू. नाही तर ते माझी आजी आहे ना अजून मला हा कर तो कर ढमका कर. चल आपण खेळून घेऊन थोड्या वेळ. चल व चिंके आता कोणता गेम खेळून तर आपण सांग ना तर तू. नाही तर मग ते माझी आजी आहे दंडा घेऊन धावत. तुला का भांडे नाही आहेत का घासाचे, झाडू नाही करायचे आहे का अशी ओरडते ना तू. चल खेळून. आपल्या जमान्याचं सांगून आम्ही खेळत नव्हतो. घरी झाडू करत होतो, भांडे घासत होतो संध्याकाळपर्यंत. ते अजून आपल्या जमान्याचे लावून ढमका कर. तुझी आजी न माझी आजी त्या माझ्या घरी बसल्या आहेत. आपल्या दोघांच्या मम्मीचे चुगल्या सांगतात. माझ्या असं नाही केलं तसं नाही केलं तर ढमका नाही केलं. पुऱ्या चुगल करतात त्या दोघा याच्या आपल्या हे प्या. हो काय चिंके चुगल्या करतात का माझ्या मम्मीची. थांब त्या माझ्या मम्मीलाच नाव सांगा लागते. त्या माझ्या आजीची वरातच काढायला लागते चांगली. थांब नावच सांगतो. ये माझ्या नाव नको सांगू पिंकी. नाही तर तुझी आजी बहुत खतरनाक आहे. नाही तर मला मारून देईन रे बाबा. नको सांगू माझ्या नाव. नाही तर माझ्या गाला मी गाल लाल करून देईन. मी दिवसभर घरी झोपून राहीन खाटेवर. नको सांगू माझ्या नाव. चुपचाप राहायचं. माझ्या नाव नको सांगू पण.